लातूरची शैक्षणिक पंढरी हादरली। शिकवणी वर्गाच्या परिसरातून हाकेच्या अंतरावर एमडी ड्रग्सची कारवाई। एका महिलेसह 4 जणांवर स्थानिक गुन्हे शाखेची छापेमारी। छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल। लातूर दिनांक 23 मे। लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते। याच शिक्षणाच्या पंढरीत शिकवणी वर्गाच्या परिसरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका महिलेच्या घरात छापेमारी करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 81,800 रुपयांचा मेफेड्रॉन एमडी ड्रग्स सह 2,82,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। तर एका महिलेसह 4 जणांवर छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील शिकवणी वर्गाच्या परिसरालगतच एका महिलेच्या घरी मेफेड्रॉन एमडी ड्रग्सची अवैध विक्री करत असल्याची गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने छापेमारी करत ही कारवाई केली आहे। या घटनेने लातूरातील शैक्षणिक पंढरी हादरून निघाली आहे। मेफेड्रॉन एमडी ड्रग्सची अवैध विक्री करण्यासाठी अनुप नवनाथ सोनवणे यांच्या पत्नीने स्वतःच्या घरामध्ये बाळगलेल्या अंमली पदार्थाच्या 2 पिशव्यातील 16.36 ग्रॅमच्या वजनाच्या 81,800 रुपये किमतीचा अंमली पदार्थ व गुन्ह्यात वापरलेले वेगवेगळ्या कंपनीचे 4 मोबाईल, एमडी ड्रग्स वजन करण्यासाठी वापरण्यात आलेले वजन काटा असे एकूण 2,82,300 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी एका महिलेसह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाणे हे करीत आहेत। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।